आणि आमच्या सुषम पॉल मॅडम या नेहमी सांगायचे की आपली स्कूल म्हणजे सेकंड फॅमिली आहे आणि कायम फॅमिलीचा दर्जा आम्ही दिलेला आहे आमच्या फॅमिलीला. आईवडिलांचं बहिणीचं जे मोठ्या त्यांनी आम्हाला गायडन्स केलेलं आहे त्यानुसार आम्ही ती एक स्कूल फॅमिली म्हटली जाते. आणि मला खूप छान आहे की मला 2 स्कूल फॅमिली आहेत, एक भारत इंग्लिश मिडियम स्कूल आणि एक भारत विद्या मंदिर. आणि आम्ही स्कूल फॅमिली एक मोत्याची माळ आहोत. नुसत्या मोतीनं त्याचा यूज होत नाही, पण ही मोत्याची माळ म्हणजे सर्वजण मध्ये एक एक डायमंड्स आहेत, एक एक म्हणजे नग आहेत एक एक बाकी, आणि ते मिळून आम्ही एक माळ बनवली आहे. आणि ती कधी तुटू नये ईश्वरच्या मीच प्रार्थना करते की कधी माळ तुटून एक अखंड असंख्य प्रत्येक वर्ष अखंडित राहावी असं मी ईश्वरच्या मी प्रेयर करते. आणि माझं स्पेशल या भावाचं कौतुक करते. गेले 15 वर्ष माझा भाऊ बहिणीच्या खांद्याला मदत करत आहे आणि एक सुंदर कलाकार म्हणजे ते इतके ऑलराऊंडर आहेत. पैठणी फ्रेंड म्हणजे आपण सुरुवात पैठणीची इथून केली आणि त्याच्यानंतर त्यांना इतकं यश मिळालंय की एक पहिला कार्यक्रम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झाला आणि त्याच्यानंतर त्यांना एवढं यश मिळत चाललेलं आहे. खूप पैसे कमवतो माझा भाऊ हा, पण माझ्या शाळेत येतो फक्त आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी की खास माझ्या विद्यार्थ्यांना ती माझी शाळा आहे ज्यांनी मला एवढं मोठं केलंय त्या शाळेला विसरलेलं नाहीये. आणि 15 वर्ष सतत परिश्रम करणाऱ्या भावाला खूप खूप कौतुक त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जब तक सूरज चांद रहेगा भारत शिक्षण मंडल आपका नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा भारत विद्या मंदिर आपका नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा भारत इंग्लिश मिडियम स्कूल आपका नाम रहेगा. आपका ही नाम रहेगा, आपका ही नाम रहेगा. धन्यवाद. अभी उनका मैं सत्कार करती हूँ. मेरे पेरेंट्स सबसे एल्डर कौन है? तो आ गया यश सर्वात यश आणि मॅडम मोठे याला ना आपण त्यांच्याकडे सत्कार. हा भाऊ खूप वळवळ आहे माझा, खूप मेहनत करतो. आज सकाळी 9 वाजल्यापासून इथंच असते, तिकडे आम्ही तरी घरी गेले.